किचनमध्ये आज बनतं आहे मेडिसिनल सरबत. त्यासाठी या कढईमध्ये मी हा मेडिसिनचा साऱ्या घरातल्या मसाल्यांचाच हा कस घेतला आहे. यासाठी कोणते मेडिसिनल मसाले वापरले ते सांगते. या कपाने 1 कप धणे, 1 कप जिरे, 1 कप बडीशोप आणि 4-5 चमचे काळे मिरे मी या मसाल्यात रात्री भिजत घातले, त्याचा कस घेतला. आता या मसाल्याचं करायचं काय, याला छान उन्हात वाळवायचं, मग कढईमध्ये भाजायचं, त्याची मिक्सरमधनं छान बारीक पेस्ट करून घ्यायची आणि हा औषधी मसाला रोजच्या भाजी आमटीत वापरायचा. आता आपण कढईखाली गॅस लावूया. त्याच्यामध्ये मी आता ही खडी साखर टाकली. ही 150 ग्रॅम खडी साखर आहे, कारण हे मेडिसिनल औषध आहे, सरबत आहे. तर आता त्यामध्ये टाकण्यासाठी मी ग्लुकॉन डी पावडर घेतली आहे. हे लिंबू सत्व आहे. हे 1 काळं मीठ आहे, 1 चमचा आहे. साधं मीठ आहे 1 चमचा. आणि आता आपण ही पुदिना पावडर, घरी वाळवलेल्या पुदिन्याची मी पावडर करून घेतली. आणि हे माझं सब्जा बीज आहे, पाण्यात भिजवलेले. सरबत झालं की आपण पाहूया. आता ह्या मसाल्याचे औषधी गुणधर्म मी तुम्हाला सांगते. धणे आणि जिऱ्याने अतिशय थंडावा पोटात मिळतो, BP कंट्रोल होतो, डायबिटीसवाल्यांना हे सरबत चालतं. लघवीची, हातापायाची जळजळ होत असेल तर ती सांगते, आणि कोठ्यामध्ये जर ॲसिडिटी असेल तर ती पण निघून जाते. तर आता हे सरबत बघा आपलं उकळलं आहे आणि थोडंसं चिकट झालं, याला फार घट्ट करायचं नाही. आता यामध्ये आपण हे साधं मीठ साधं मीठ टाकलं, काळं मीठ टाकलं, त्यानंतर आपण लिंबूसत्व पावडर टाकलं आणि आपलं हे सरबत छान तयार झालं. याच्यामध्ये आता ग्लुकॉन डी पावडर टाकूया आणि परत एकदा याला बघूया. मधासारखं चिकट हे हवं. आणि आता यामध्ये मी पुदिना पावडर पण टाकलेली आहे. तर आता ग्लासमध्ये मी हे सरबत घेते आहे आणि याच्यात मी माठातलं पाणी टाकणार आहे, मी बर्फ वापरत नाही. आता यामध्ये आपण हे सब्जा बीज पण टाकूया. आपलं हे मस्त चटकदार सरबत तयार झालं. अतिशय टेस्टी हे सरबत तयार होतं. घरामध्ये अगदी लहान बाळापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत तुम्ही देऊ शकता. लहान बाळासाठी सब्जा बीज टाकू नका. आणि हे सरबत 5-6 महिने टिकतं. काचेच्या बाटलीत भरून ठेवा. आणि एरवीही तुम्ही वापरू शकता, गॅसेस, जळजळ, ॲसिडिटी, हातापायाच्या आगसाठी. धन्यवाद. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर जरूर करा.